मोह ते शिरसाळ रस्त्याचे दुरुस्तीकरण झालंच पाहिजे. मोह ते शिरसाळ डांबरीकरण झालंच पाहिजे. न करणारं प्रशासन मुर्दाबाद. सरपराजपूर ते परळी रस्ता झालाच पाहिजे. गर्देवाडी ते शिरसाळ रस्ता झालाच पाहिजे. DYFI युवक संघटना जिंदाबाद. DYFI युवक संघटना जिंदाबाद. रस्ता आमच्या हक्काचा. रस्ता आमच्या हक्काचा. DYFI जिंदाबाद. DYFI युवक संघटना जिंदाबाद. आज आपण आलो शिरसाळा मोहा रस्त्यावरती. या ठिकाणी रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे या संदर्भात आपण बातमी केली होती. त्याच अनुषंगाने DYF संघटना असेल, किसान सभा असतील, या सर्वांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारात जाऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी करत त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि या रस्त्या संदर्भात नवीन रस्ता करणं किंवा दुरुस्ती करणं याबाबत त्यांनी निवेदन दिलं होतं. या संदर्भात प्रशासनाने नेमकं काय भूमिका घेतलेली, प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पुढचं आंदोलन कसं असणार आहे आपण जाणून घेणार. एकंदरीत तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला संबंधित पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं, काय त्या ठिकाणचं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे आणि तुमचं पुढचं आंदोलन कसं असणार? आम्ही 11 डिसेंबरला DYFI युवक संघटनेच्या वतीनं सार्वजनिक अभियंता आंबेजोगाई यांना रितसर युवक संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं. गेल्या 2-3 वर्षापासून मोहा ते सिरसाळा असेल किंवा सरफराजपूर ते नागापूर हा रस्ता असेल, जी या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, जी लोकांना नागरिकांना येण्यासाठी जो त्रास होतोय, या त्रासापोटी आम्ही युवक संघटनेच्या वतीनं त्यांना रितसर निवेदन दिलं. 11 डिसेंबरला निवेदन देऊन आम्ही 17 तारखेचा त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु 17 तारखेला परत त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेची आचारसंहिता असल्यामुळं ते आंदोलन आम्ही पुढे 22 तारखेला पोस्टपोन केलं होतं. 17 तारखेला भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला काल रितसर त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे की आपण आंदोलन न करता आम्ही या रस्त्याचं काम हातावरती घेऊ, अशा पद्धतीच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्या संदर्भामध्ये 15 दिवसाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई इथले जे डेप्युटी इंजिनियर आहेत मुंडे साहेब, त्यांनी आम्हाला रितसर लेखी पत्र त्या काल रात्री व्हॉट्सअपवरती त्यांनी टाकलेलं आहे. त्यामधून त्यांनी सांगितलंय की हा जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही लवकरात लवकर म्हणजे 15 दिवसाच्या आत तो आम्ही पूर्ण करू आणि या ठिकाणच्या नागरिकांना या रस्त्यावरून सुरळीत जाता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्याबरोबरच आम्ही त्यांना दुसरी मागणी अशी केलेली आहे की या जे रस्त्यांचे जे वर्क ऑर्डर आहेत की हा रस्ता कधी सुरू झाला, कधी त्याच्या मंजुरी मिळाल्या, याच्या अगोदर किती वेळेस हे काम झालेलं आहे, या संदर्भात पण आम्ही DYFI संघटनेच्या लेटर पॅडवरती त्यांना निवेदन काल परत सादर केलेलं आहे. ते आम्हाला 2 दिवसामध्ये त्या वर्क ऑर्डर पण देऊन कशा पद्धतीचा रस्ता आहे, कशा पद्धतीनं काम होणार आहे या संदर्भात पण डिटेल माहिती ते आम्हाला कळवणार आहे. 15 दिवसाची त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि 15 दिवसानंतर तुमचं आंदोलन कसं असणार आहे? ज्या प्रकारे किसान सभा असेल, DYFI संघटना असतील, या सर्व वेगळंच आंदोलन करण्यामध्ये चर्चेले जातात. तुमचं आंदोलन काय वेगळं असणार आहे? नाही, काय आम्ही संविधानिक बाबींना मानणारे सगळे जण आहोत. संविधानाच्या मार्गाने ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येईल त्या पद्धतीने आम्ही त्यांना अगोदर निदर्शनाचा आम्ही त्यांना एक प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी आम्हाला 2 वेळेस भेटल्यानंतर त्यांनी पत्र दिल्यामुळं आम्ही आता 2.5 वर्ष आपण सहन केलेलं आहे. आणखी 15 दिवस यांची वाट बघूया की आपण काय कृती करतात. आम्हाला अपेक्षा आहे की आपण या निवेदनात जे लेखी पत्र दिले त्याला आपण दाद देताल आणि कामाला सुरुवात करताल. जर आपण या निवेदनाला जे लेखी उत्तर आम्हाला दिलेलं आहे त्या उत्तरानुसार जर आपण या रस्त्याचं काम केलं नाही तर गावागावातली तरुण मुलं अगोदर आम्ही आपल्या कार्यालयावरती संविधानिक मार्गाचा वापर करून आम्ही एक मोठं आंदोलन या मोहा ते सिरसाळा रस्ता असेल, सरफराजपूर ते नागापूर रस्ता असेल, या गावागावातले तरुण आपल्या कार्यालयाला चांगल्या पद्धतीची धडक मारतील आणि आपल्याला जागा करून हा रस्ता करूनच घेतील, अशा पद्धतीचा आम्ही या इशारा देतोय 15 दिवसानंतरचा. काय त्या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित होतात निवेदन देते वेळेस त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं जे वागणं होतं किंवा त्यावेळेस तुम्हाला निविदा असतील किंवा मंजूर आहे रस्ता नाही या सर्व काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या का या रस्त्या संदर्भात? अनेक वर्षामध्ये हा मंजूर रस्ता झालाय पण केलेला नाहीये, कधी बिल उचललेत, अशा देखील काही घटना समोर येतात. कुणाकडे निविदा आहेत नाहीत असं काही समोर? नक्कीच आम्ही ज्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांना भेट दिली या रस्त्याच्या संदर्भामध्ये दोन्ही, तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगलं म्हणजे त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं. पण त्यांनी थोडीशी माहिती आम्हाला जेवढी काही हा रस्ता मंजूर आहे का, याची काही वर्क ऑर्डर निघाली का, हे आम्हाला याची संदर्भात त्या माहिती दिली नव्हती. काल आम्ही त्यांना एक पत्र पाठवलेलं आहे
आज किंवा उद्या ते आम्हाला वर्क ऑर्डर या रस्त्यांची देतील. याचा अर्थ त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला पत्र दिलेलं आहे की हे रस्ते 15 दिवसाच्या आत चालू करू, या पत्रातून एक उल्लेख मला वाटतं असं स्पष्ट होतं की हा रस्ता मंजूर आहे आणि या रस्त्याचे गुत्तेदार सुद्धा नेमले गेलेले आहेत आणि हे रस्ते म्हणजे मंजूर आहेत. मग इतके दिवस रस्ते मंजूर होऊन जर हे रस्ते गुत्तेदारांना दिलेले आहेत, त्या रस्त्यांची वर्क ऑर्डर निघालेली आहे, तर इतक्या दिवस या प्रशासनानं वाट का बघितली हे रस्ते करण्यासाठी? काय यांना लोक मारायचे होते का? मग जेव्हा DYFI युवक संघटनेनं मुहूर्त ठरला नसेल. यस तसंच म्हणायला हरकत नाही, कारण ज्या वेळेस DYFI युवक संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला त्याच वेळेस यांना जाग कशी आली? मग हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. असो, देर आहे दुरुस्त आहे, त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे 15 दिवसात रस्ता चालू करू असं ते म्हटलेले आहेत. जर 15 दिवसात रस्ता चालू झालेला नाही, दोन्ही परळी नागापूर मोहा आणि अंबाजोगाई शिरसाळा हे रस्ते जर दोन्ही 15 दिवसाच्या आत चालू झाले नाहीत नूतनीकरण करण्यासाठी, तर पुन्हा आम्ही युवक संघटना म्हणून त्याच आक्रमक पद्धतीनं पुन्हा आम्ही त्यांच्या कार्यालयावरती जाऊ आणि त्यांना रस्ता करण्यास भाग पाडू म्हणजे पाडू. तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं होतं त्यावेळेस संबंधित या रस्त्यावर ज्या काही ग्रामपंचायत त्यांना तुम्ही आव्हान देखील केलं होतं की ठराव द्या. किती ग्रामपंचायतीचे ठराव आलेले आहेत? काय त्या ग्रामस्थांना दिलेले आहेत का? त्यांचे काही म्हणणं आहेत का? असे काही ठराव मिळालेले आहेत? येस, आमचं काही ग्रामपंचायतीशी बोलणं झालं होतं. त्यांनी ठराव देण्याचं सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांनी मंजूर केलं होतं की आम्ही तुम्हाला ठराव देऊ, कारण हे जे रस्त्याचे मुद्दे आहेत ते जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते. कारण आपण पाहतो की या रस्त्यानं रहदारी मोठी आहे, दोन्ही रस्त्यानं परळी मोहा असेल, शिरसाळा मोहा असेल, या दोन्ही रस्त्यानं रहदारी मोठी आहे. नक्कीच आम्हाला ग्रामपंचायतीने सुद्धा सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला ठराव देऊ, पण तेवढी आणखीन काही वेळ आली नाही, कारण आम्हाला ते पत्र मिळाले. पण आम्ही तात्पुरतं जरी हे आंदोलन किंवा आम्ही ज्या काही गोष्टी आम्ही करणार होतो, आमचा जो काही अजेंडा आम्ही राबवणार होतो तो तात्पुरता जरी स्थगित केला असला तरी जर वेळ पडली तर आम्ही नक्की गावागावात जाऊन प्रत्येक लोकांना जागा करणार आहोत, या आंदोलनाचा धागा बनवणार आहोत आणि ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सुद्धा आम्ही ते हे करणार आहोत. प्रशासनाला आणि गुत्तदाराला काय आवाहन करायचं? अनेक ठिकाणी आपण होतो परळी तालुक्यातले रस्ते निकृष्ट दर्जाचे केले जातात, काम करायचं म्हणून केलं जातं. आता तुम्ही जर पाहायला गेलं तर शिरसाळा पावणे रोड जो आहे ज्या पद्धतीने केला जात आहे त्या पद्धतीनं जर या ठिकाणी काम झालं, भ्रष्ट काम झालं किंवा निकृष्ट दर्जाचं काम होत असेल, त्यावेळेस तुमचं आंदोलन कसं असणार आहे? तुम्ही गुत्तेदाराला आणि प्रशासनाला याआधी आवाहन करणार आहात का या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम न करावे? येस, नक्कीच आमचं आव्हान असणार आहे प्रशासनाला आणि गुत्तेदारांना की बाबा तुम्ही हे काम घेतलेलं आहे तर मला वाटतं 100ला 100% तुम्ही हे काम चांगलं करावं. कारण रस्ते आपल्याला माहिती आहे की सध्या राज्यामध्ये दुसरे काही विकास कामं चालू असो अगर नसू, पण रस्त्यांचं मोठ्या प्रमाणावरती जाळा निर्माण करण्याचा भर या सरकारचा आहे. ते गुत्तेदार पोचण्यासाठी असेल किंवा आणखी काही कारण असतील, त्याला त्यांचा हिस्सा वगैरे त्याच्यात घेण्यासाठी असतील. आणि माझं एवढंच त्यांना आव्हान आहे की तुम्ही रस्ते चांगल्या प्रकारे करा, जेणेकरून जनतेचा आशीर्वाद तुम्हाला लागेल. तुमचे जे काही महत्वाकांक्षा असतात, आता आपल्या इकडचे सहसा गुत्तेदार राजकीय किंवा काही लागेबांधे असणारेच असतात, त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल, जनतेला जसा फायदा होईल त्याचा. त्यामुळे त्यांना आव्हान आहे की तुम्ही चांगले रस्ते दर्जेदार करा भविष्यात. मग गेल्या काही दिवसामध्ये आष्टीचे आमदार जे सुरेश धस होते त्यांनी प्रश्न उपस्थित केला की परळीचे रस्ते हे कागदावर 4 वेळेस केले जातात परंतु सत्यात नाहीयेत. त्याच अनुषंगानं शिरसाळा सोनपेठ रोड आणि अनेक ग्रामीण भागातले रस्ते एका रात्रीतून तयार झाले होते. मग त्यावेळेस ह्या रस्त्याचा गुत्तेदार एवढा निगरट आहे किंवा प्रशासन एवढं निगरट आहे का? त्यावेळेसच्या स्टेटमेंटला किंवा त्या आमदारांच्या वक्तव्याला त्यांना लक्ष दिलं नव्हतं? तसं म्हणायला मला वाटतं काही हे नाही एवढं. म्हणजे आता गुत्तेदार नेमका कोणत्या ह्याचा आहे किंवा त्याच्या मनात काय होतं किंवा प्रशासन मला वाटतं यात जास्त कारणीभूत कोण असेल तर प्रशासन आहे गुत्तेदारांना नाव ठेवण्यापेक्षा. कारण गुत्तेदार कारणीभूत आहे का तर नक्कीच असतीलही, पण प्रशासनानं जर यावरती त्यांच्यावर अंकुश ठेवला असता, वेळोवेळी त्यांना ज्या काही गाईडलाईन्स करून दिलेल्या होत्या त्याच्यावरती जर प्रशासनानं लक्ष दिलं असतं, मला वाटतं ही वेळ आली नसती आंदोलनाची. सोबत अनेक या ठिकाणचे रस्त्याचे लोक आहेत. काय दादा, काय परिस्थिती या रस्त्याची? तुम्हाला जाता येता कसा त्रास होतो? काय रस्त्याची हालत? रस्त्याची परिस्थिती तर फार बिकट झालेली आहे, खड्डे झालेले आहेत आणि या रस्त्यावर वागण्यासारखा असा रस्ता राहिलेला नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता दुरुस्त होणं फार काळाची गरज आहे. कारण का या रस्त्यावर जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली. 25 खेडे या रस्त्यावर वागतात आणि ह्या दळणवळणाचे साधन आहे. जर का एखादं जर माल न्यायचा असला तर माल फक्त 50%च गाडीत न्यावं लागतं, कारण का ते घेतच नाही तेवढा. कारण घेतला तर आमचा पाटा मोडून असं, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला त्याचा भार पडतो. जितका माल न्यायचा तितका नेता येत नाही. त्याच्यामुळे हे रस्ता होणं फार महत्वाची गरज आहे आणि हे रस्ता ताबडतोब झाला पाहिजे. काय दादा, या ठिकाणी तुम्ही दररोज ये जा करतात, एकंदरीत अनेक शेतकरी, काय दादा काय परिस्थिती आहे रस्त्याची? काय बिकट परिस्थिती? कसं आहे मनके चाललेच रोज जेव्हा वाहतेत लोकांचे
तर कमरेचे मणके सुद्धा बऱ्याच जणांचे गेलेले. बरं. ज्याला आजार आहे ते तर जाऊ शकतच नाही. किती दिवसापूर्वी रस्ता झालं वाटते काय असं ते जे 5-6 वर्षापूर्वी झालेलं झालेलं आहे? हो पण त्यावेळेस व्यवस्थित काम झालं नव्हतं. झालं. काय दादा काय परिस्थिती आहे रस्त्याची? एकंदरीत या रस्त्यावरून जवळपास 25 खेड्यांची रहदारी या ठिकाणाहून सर्व नागरिक येतात जातात. जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण ह्या रस्त्यानं जर पाहिलं तर तुम्हाला 10-5 गाड्या पंक्चर झालेल्या दिसतील, 4-2 गाड्या पडलेल्या दिसतील. अशी परिस्थिती असताना देखील या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या रस्त्यांकडे लक्ष घालत नाहीत. त्यांच्या मतदारसंघातला रस्ता असल्यामुळे त्यांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण 25 खेड्यातले जवळपास एक 10-15 हजार 20,000 लोक ह्या रस्त्यावरून रहदारी करतात. मग अनेक लोक रोज अपडाऊन करणार आहेत. कुणाला मणक्याचे आजार तयार होईल, कुणाला काही अशा म्हणजे अनेक समस्यांना ह्या रस्त्यामुळं सामोरे जावं लागत आहे. तर ह्या रस्त्याचं काम आता जर गुत्तेदारांनी जर जाणीवपूर्वक हे काम जर रोखून ठेवलेलं असेल तर प्रशासकीय अधिकारी काय करतात? जेवण करायला का ते कशाचा पगार घेतात? त्यांनी वर्क ऑर्डर काढलेले असतील, त्याच्यावर तारखा असतील ना त्यांच्याकडे, तर त्यांनी ते तपासून पाहावा. आणि हा रस्ता जर त्या वेळेमध्ये झालेला नसेल तर त्या गुत्तेदारांचं टेंडर कॅन्सल करून दुसरे गुत्तेदार द्यावात किंवा काय त्यांना करता येते ते करावं. पण जनतेचा हे जे पैसा आहे आणि जनतेच्या नावावर जे हे पैसा टाकलेला आहे गव्हर्नमेंटनं, हे जनतेच्या रस्त्याच्या कामासाठी खर्च व्हावा. हे कुणाचे तरी घरं भरण्यासाठी किंवा कुणाचे तरी लांगुल चांगुल करण्यासाठी नक्कीच जाऊ नये. आणि जनतेच्या सेवेमध्ये हे पैसे खर्च व्हावेत. जनतेच्या टॅक्स मधले पैसे आहेत आणि हा रस्ता जनतेच्या जे सुविधा आहेत त्या जनतेला मिळणं गरजेचे आहेत. आणि या लोकांचा हा प्रश्न इतका गंभीर आहे की जर हा प्रश्न नाही सुटला तर भविष्यामध्ये येत्या काही 15 दिवसात जर प्रश्न नाही सोडवला तर आम्ही कमीत कमी 1000, 2000, 3000 लोक त्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आम्ही आता तिथं आंबेजोगाईला जाणार नाहीत. तर या ठिकाणचं त्यांचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं छोटं मोठं कार्यालय या शिरसाळा गावामध्ये आहे. आम्ही या ठिकाणचा रस्ता रोको करू आणि आम्ही हा रस्ता मार्गी लागल्याशिवाय DYFI संघटन हे नक्कीच शांत बसणार नाही. हा रस्ता क्लिअर. काय दादा काय परिस्थिती आहे रस्त्यातून? श्वसनाचे आजार होतात, मणक्याचे आजार होत आहेत, कोणाचं पेशंट असेल तर वाटतच काही प्रॉब्लेम होत आहेत, गाड्यांना त्रास होतोय, गाड्यांचं मेंटेनन्स निघतंय. काय रस्त्याचे झाले? रस्ता पाहिला तर ह्यो आंबेजोगाई शिरसाळा मोठा रस्ता आहे. ह्या रस्त्याने अनेक लोक वागतात, परंतु आज जे म्हातारी माणसं गरोदर महिला आहेत त्यांना खूप त्रास होतो याचा. मी स्वतः बी पाहिलं की 1-2 दिवस इथं 2 गाड्या संध्याकाळी 9 वाजता पंक्चर चाललं पाहिलं. ही अशी अवस्था पाहून एकदम परेशान माणसाला वाटतंय. हे इतक्या दिवस ठेवणं म्हणजे एक शासनाचं दुर्लक्ष आहे याच्यावर. हे असं व्हायला नाही पाहिजे. रस्त्याकडे काळजीने लक्ष देणं हेच गोर गरीब जनतेचा उपयोगाला येणार आहेत, म्हणून हे असे व्हायला नाही पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत अजून कार्यकर्ते आहेत. काय परिस्थिती या रस्त्याची पाहायला गेलं तर अनेक समस्या आहेत. तुमचं गाव मोहा आहे, इकडे पाहायला गेलं तर आंबेजोगाईपासून मोह्यापर्यंत चांगला रस्ता आहे, तिकडे पवनेर पर्यंत चांगला रस्ता आहे. मग पवनेर ते मोहा म्हणजे शिरसाळा या मध्यभागीच का हा रस्त्याची हा राज्य महामार्ग आहे, एवढा मोठा राज्य महामार्ग आहे, हा राज्य महामार्गाची दुर्दशा अशी आहे. नेमकं या 2च टप्प्यामध्ये का असा रस्ता होता की आता आम्ही सर्वजण चौकात असतो आणि चौकात असल्यानंतर आम्हाला भयभीतीचं वातावरण आहे. एखादी दवाखान्याची अँब्युलन्स आली की काहीतरी ऍक्सिडेंट झाला, कोणीतरी मनानं पडलं, या वातावरणामध्ये सर्वांनी जी कंडिशन आहे नेमकं रोजच 2-3दा तरी कोणाचा हात फ्रॅक्चर झाला, कोणाचा पाय मोडला, कोणी अंगाला खरसाटला, ही अशी अवस्था ही रोड झालेली आहे. आणि ह्याच्यामुळं सरकारनं आणि प्रशासनानं जिल्ह्याच्या ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरज आहे. रोज एखाद्या तरी हातपाय मोडायला, कुणा तरी खरसाटलंय, कुठेतरी ऍक्सिडेंट व्हायला ही अवस्था झाली एखाद्यामुळं. मग ह्याला कुठेतरी न्याय भेटावा यासाठी शिरसाळा परिसरातील आणि तुम्ही विशेष म्हणजे मीडियानं ही एक चांगली भूमिका निभावली की रस्त्याच्या प्रश्नावर तुम्ही तरी कुठेतरी मुलाखत घ्यालात. याबद्दल तुमचा युवकांच्या वतीने आम्ही तुमचं अभिनंदन करू. आणि जर हे रस्ता जर सक्षम म्हणजे चांगल्या दर्जाचा नाही झाला आणि 10 ते 15 दिवसामध्ये आपण याची प्रशासना लेवलवर वाट पाहू आणि त्यांना काही लेखी पत्र दिले आपण, त्याच्यानुसार जर त्यांनी तात्काळ नाही कारवाई केली तर ज्या पद्धतीने या परिसरातला जे शेतकरी वर्ग आहे किंवा विद्यार्थी वर्ग आहे किंवा जे बेरोजगारी काम करणारा माणूस आहे, भट्टीवर काम करणारा माणूस आहे, हे सर्वजण एक अजिंठा ठेवून या सरकारला धारेवर आणण्याचं आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये काम करू. आणि सरकार हे रस्ता कसा दुरुस्त चांगल्या पद्धतीने होईल, जर नाही झाला
तर आपल्याला युवकाच्या वतीनं शिरसाच्या चौकात रस्ते रोको आंदोलन करून जोपर्यंत या जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी येणार नाहीत आणि जोपर्यंत लिखित देऊन येणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाहीत. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे झालं, या जिल्ह्यातली जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, मग तो आमदार असेल तो खासदार असेल, यांचं या रोड आणि या ह्याच्यावर कुठल्याच पद्धतीने लक्ष नाही. ह्यांचं लक्ष फक्त कागदावर गुत्तेदारी आणि पैसे उचलणं ह्यांचंच उद्दिष्ट आहे, बाकी कुठलं उद्दिष्ट नाही. ह्यांच्यासमोर विकासाचा अजेंडा नाही. ह्यांच्या फक्त MB तयार करणं, बजेट उचलणं आणि वैयक्तिक घरपंचासाठी खर्च करणं हा त्यांचा ध्येय आहे. मग ह्याला कुठे धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन एक मीडियाच्या माध्यमातून असेल, सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून असेल, हा लढा आपल्याला तीव्र करावा लागणार आणि ह्याच्यापासून लोक हातपाय मोडणार नाहीत. अँब्युलन्सचा आवाज आला की माणसाला थरट होतंय, अशी भीती जी आली, अँब्युलन्सचा आवाज आला की असं भीती वाटायला लागली, अशी भीती कुठेतरी दूर व्हावा हीच आम्हाला एक प्रशासनाला आवाहन करायचं आहे की ह्याच्यापासून रस्ता दुरुस्त चांगला हो हीच अपेक्षा आमची, बाकी काय नाही. काय दादा, हा शिरसाळा मोहा रस्ता आहे ज्या पद्धतीने आताही दुर्दशा झालेली आहे, लोकांना मणक्याचे आजार होत आहेत, श्वसनाचे आजार होत आहेत, अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत, पेशंटना अडचणीत, शेतकऱ्यांना अडचणीत, माल वाहतूक करण्यासाठी शेतीचं पीक न्यायचं असेल तर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं त्याची क्षमता असती ती नेली जात नाहीये, कुणाची वाहनं नादुरुस्त होत आहेत. काय परिस्थिती आहे, का प्रशासन याकडे लक्ष देत नाही? नाही कसं आहे साहेब, हा रस्ता होणं अत्यंत गरजेचा आहे आणि रस्ता व्हायला पाहिजे होता, पण काही प्रमाणामध्ये बजेट वगैरे पडलं तर काही कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी बरोबर रस्ता केला नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये पैसा वगैरे इतर मार्गाला हडप करण्यात आला आणि त्याच्यामुळं हा रस्ता जसं व्हायला पाहिजे तसं झाला नाही. तरी आमच्या शासनाला आणि माननीय पालकमंत्री महोदय, जिल्हा प्रशासन यांना आमची विनंती आहे या सगळ्या परिसरातल्या सर्व जनतेची की बाबा मोहा ते शिरसाळा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे आणि होणं अत्यंत गरजेचं आहे. नसता ह्या भागातले लोक आता एवढी कदरले सगळे लोक की कधीही त्याचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही. ते काही करू शकतात लोक, चक्काचा मोहापर्यंत सुंदर रस्ता झाला असं सुद्धा बोललं जातं. काय नाही चुकीचं आहे साहेब, नाही तिथं चुकीची बातमी आहे. मोह्यापर्यंत सुंदर रस्ता नाहीच, स्पेशल म्हणजे 80% खोट आहे. तिकडून रस्त्याचं काम सुरू आहे, तिकडून काम चालू आहे, पण आमच्याकडून हे आपलं गर्दीवाडी हे मोहा आणि शिरसाळा हे होणं फार अत्यंत गरजेचं आहे. आणि राज्य महामार्ग इकडून पवनेर शिरसाळा बी तसाच नाद दुरुस्त आहे. पवनेरच्या पलीकडे बघितलं अहो साहेब, त्या पाहुणेरच्या शिरसाळा तर दरवर्षी त्याच्यावर कोट्यवधी बजेट टाकते. कोण उचलून पैसे खात आहे आणि कोण त्याला आमदार का मंत्री, कोण त्याला खतपाणी गेलं हे काय माहित नाही, पण त्या जनतेच्या पैसे एवढी विल्हेवाट आहे तेवढा मोठा भ्रष्टाचार तर मी म्हणतो आमच्या तालुक्यात कुठेच नसेल. त्या परळी आपलं सॉरी पवनेर आणि शिरसाळा रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी बजेट असते. आता बघा काम चालू आहे, इतकं निष्कट दर्जाचं काम चालू आहे की आता जातच येत नाही आपल्याला. असं वाटतं का तुम्हाला काही रात्रीतून चमत्कार व्हावा आणि रस्ते चांगले व्हावा असं काही वाटतंय, पण ते कसं शक्य आहे? वैज्ञानिक दृष्टी पाहिलं तर तसं ते कुठली स्थिती का साधन नाहीच ना, होणं गरजेचं आहे, पण होऊ शकत नाही. ह्याला हे आमचे लोकप्रतिनिधी नेते हे खरे जबाबदार आहे आणि त्या बाबतीत आमच्याकडची तरी जगाला आमच्या भागातली तरी जनता जागरूक आहे. मोहा भागातली, मोहा परिसरातली, त्या शिरसापासून खाली तर साहेब लोक असे आहेत की ते बोलू शकत नाही, त्याची हिंमतही नाही आणि त्याला ते कारणीभूत लोक आहेत. आता बघा तुम्ही, आता म्हणल्याप्रमाणे कोट्यवधी रुपयाचं काम चालू आहे, इतकं डांबर कसं तरी टाकायला पुढं काम चालवणं पाठीमागं ते उकरतंय, कोणाचंच लक्ष नाही. आमच्यासारखे कार्यकर्ते, आमच्याकडचे काही कम्युनिस्ट पार्टीचे काही एक फार मोठं संघटन आहे, ते बिचारे आरडत येत ओरडत येत करतात काहीतरी, दुसरे कोणी ओरडत सुद्धा नाही. आणि तुम्ही पाहू शकता त्या रस्त्याची जी दुर्दशा आहे, अतिशय परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणच्या प्रवाशांना श्वसनाचे आजार असतील, मणक्याचे आजार असतील, इतर अपघात देखील होत आहेत. आणि यामध्ये आता DYF संघटनेनं त्यांना निवेदन दिलं होतं, त्या निवेदनाची दखल घेत त्यांनी 15 दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती करू असं देखील त्यांना निवेदन किंवा पत्र दिलेलं आहे. परंतु या 15 दिवसांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं काय दखल घेतं आणि काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.